तुम्ही कोणतंही काम उत्साहानं सुरू करता, पण ते पूर्णत्वाला जातच नाही, कंप्लीट होतच नाही. बऱ्याचदा असं होतं, एखादा कोर्स सुरू करता, एखादा नियम सुरू करता, एखादी प्रॅक्टिस सुरू करता किंवा हीलिंगलाही सुरुवात करता, डाएटला सुरू करता. पण ते सुरू अगदी उत्साहानं, जोमात होतं, पण ते पूर्णत्वाला जात नाही, कंप्लीशन होत नाही, पूर्ण कंप्लीट करता येत नाही. तर यामध्ये इमोशनल ब्लॉकेजेस खऱ्या अर्थानं कारण असतात. कसं? तेच अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण बघणार आहोत आणि या इमोशनल ब्लॉकला आज आपण हीलिंगच्या मदतीनं रिलीजही करणार आहोत. तुम्ही तयार आहात का? तर होतं असं, की तुम्ही नवीन कोर्स, एखादी बिझनेस आयडिया, एखादं काम, की 90 दिवसात कन्सिस्टंटली करेन किंवा एखादं डाएट आहे, सगळं त्याचं महत्त्व माहिती आहे. त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढलाय, प्लॅनिंग केलंय, सगळं अगदी कागदावर सगळ्यावर लिहून काढलेलं आहे, स्ट्रक्चर्ड केलेलं आहे. पण ते सुरुवात अतिशय जोमानं होते. पूर्णत्वाला येत नाही, कंप्लीशनला येत नाही. अर्धवट सुटतं. कधी-कधी महिनाभर केलं जातं, पण नाही होत पूर्ण. कधी-कधी 10 दिवस, 15 दिवस इतक्याच बाबत तुमची कन्सिस्टन्सी, तुमचं सातत्य टिकतं आणि त्यानंतर तुम्ही गिव्ह करता किंवा ती गोष्ट करण्याचा उत्साह, ते मोटिव्हेशन, ते आतून जे फील होत असतं सुरू करताना, ते नंतर काही दिवसांनी पारगळतं किंवा त्यानंतर तो उत्साह राहतच नाही आणि त्यामुळं ते काम अर्धवट ठेवलं जातं. हे असं काम अर्धवट ठेवल्यानंतर तुम्ही स्वतःला दोष द्यायला लागता, की माझ्यामध्ये सातत्य नाही, मी कन्सिस्टंट नाही, मी डिसिप्लिन्ड नाही आणि मग स्वतःला दोष देण्यामुळे कुठलंही काम सुरू करणंच हेच भीतीदायक वाटायला लागतं. कुठलीही नवीन गोष्ट नकोच बाबा, मला हे माझ्यासाठी नाहीच, अशीच भीती मनात येते आणि मग कोणतीही नवीन गोष्ट कितीही पटली, स्वतःसाठी चांगली आहे हे कळालं, तरीही ती सुरू करावीशी वाटत नाही. कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुमचे इमोशनल ब्लॉकेजेस आहेत. बऱ्याच वेळा असं वाटतं, की मी आळशी आहे, माझ्यामध्ये ती ताकदच नाही, माझ्यामध्ये ते पोटेन्शियल नाही. या सगळ्या कारणांमुळे स्वतःला दोष देणं सुरू होतं, असं कोणतंही काम अर्धवट सुटलं की. पण याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे भावनिक ब्लॉकेजेस, इमोशनल ब्लॉकेजेस आहेत. तर हे इमोशनल ब्लॉकेजेस आपण आज रिलीज करणार आहे आणि ते कसे तयार होतात, काय तयार होतात, हेही आपण बघणार आहे. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव अमृता सूरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे आणि आज आपण याच ज्या इमोशनल ब्लॉकेजेस आहेत, जे काम सुरू करताना अतिशय चांगल्या भावना असतात, पण नंतर त्या कंप्लीट होत नाहीत, या ब्लॉकेजेसला आपण आज रिलीज करणार आहोत. हे सगळ्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं भीती. हो, भीती. कशाची? तर सक्सेसची भीती. कोणतंही सक्सेस, कोणताही यश मला मिळालं, तर लोकं माझ्याशी कसं वागतील किंवा पुढे काय होईल याची एक भीती सबकॉन्शियस लेव्हलला तुमच्या मनात तयार होते आणि मग त्यामुळे सातत्य राहत नाही. कोणतंही काम पूर्णत्वाला जात नाही आणि हा एक पॅटर्न आहे. इमोशनल ब्लॉक हा एक पॅटर्न आहे आणि हा डिस्कनेक्ट करता येऊ शकतो. हा पूर्णपणे बाजूला डिटॅचही करता येऊ शकतं. तुम्ही जेव्हा काम पूर्ण करायला नेता, तेव्हा ते सक्सेस जे आहे, ते इमोशनली म्हणजे सबकॉन्शियस लेव्हलला कसं हँडल करायचं हे माहीत नसतं. भीती वाटत असते आणि ह्या भीती वाटण्यामुळे तुम्ही स्वतःला सेल्फ सॅबोटाज करायला लागता, स्वतःलाच सप्रेस करायला लागता. तर या सेल्फ सॅबोटाज पॅटर्नला रिलीज होऊ शकतो. हा सेल्फ सॅबोटाज पॅटर्न का होतो? कारण की लोकं काय म्हणतील, 4 लोकांना मी माहिती होईन, माझं नाव कळेल किंवा मला सक्सेस मिळालं, तर माझ्या आजूबाजूची लोकं बदलणार तर नाहीत ना? हे अननोइंगली हे फिअर, ही भीती मनात तयार होते आणि मग त्यामुळे ॲक्शन्स ज्या आहेत, म्हणजे जी कृती तुम्ही करताय, ते काम पूर्ण होण्यासाठी त्याच्यावरही त्याचा असर होतो आणि मग ते थांबवलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे, की आपलं सबकॉन्शियस जे आहे, ते नेहमी सेफ्टी शोधत असतं. जिथे आपण सुरक्षित आहोत भावनिकरित्या, अशा गोष्टी सबकॉन्शियस शोधत असतं. असे पॅटर्न्स मनामध्ये आपोआप तयार करत असतं. तर जेव्हा-जेव्हा आपण कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला नेतो ना, तेव्हा जे सक्सेस मिळत असतं ना, त्या सक्सेसमुळं फिअर तयार होतो, भीती तयार होते आणि ते सबकॉन्शियसला अनसेफ फील करायला लावतं. मग जिथे-जिथे अनसेफ आहे, जिथे-जिथे असुरक्षितता पूर्णपणे मनापासून निर्माण झालेली आहे, फील होत आहे, त्या वातावरणामध्ये किंवा त्या कामामध्ये सबकॉन्शियस तुम्हाला इंटरेस्ट दाखवत नाही किंवा मानसिकरित्या तुम्ही मागे-मागे खेचले जाता. बऱ्याचदा इन्कम्प्लीट असलेलं म्हणजे पूर्णत्वाला न गेलेलं कुठलंही काम जे असतं, त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नसता. म्हणजे तुम्ही आळशी आहात किंवा तुमच्यात प्रॉब्लेम आहे. त्या इन्कम्प्लीट वर्क मागे किंवा त्या अर्धवट राहिलेल्या कामामागे तुमचं डिसिप्लिन किंवा सातत्य याचा काही संबंध नसतो. बऱ्याचदा याचा संबंध असतो तो म्हणजे अनरिझॉल्व्ड इमोशन्स. हो, ज्या हील झालेल्या नाहीयेत,
ज्या तशाच राहिलेल्या आहेत, त्या भावना कारणीभूत असतात. मग हे हील तरी कसं करायचं? तर आत्ता या क्षणी माझ्यासोबत तुम्ही हील करायचं आहे. रेडी आहात? टाइप आर इन द कमेंट्स. म्हणजे मला कळेल की तुम्ही आत्ता हा जो सबकॉन्शियसचा जो पॅटर्न आहे सेल्फ सॅबोटाज करण्याचा, कोणतंही काम पूर्णत्वाला न नेण्याचा, तो आज माझ्यासोबत आहात. तुम्ही हील करणार आहात, रिलीज करणार आहात. स्टेप नंबर 1 इज रूट कॉज ओळखा. रूट इमोशन ओळखा. म्हणजे काय? की या सगळ्या इन्कम्प्लीट आज किंवा अर्धवट सुटलेल्या कामांमागे नेमकी ती कोणती भावना आहे, जी सतत त्रास देत आहे आणि जी पुढे जाऊच देत नाहीये. ती रूट इमोशन कोणती आहे? तर फॉर एक्झाम्पल भीती वाटतेय किंवा रिजेक्टेड फील होतंय किंवा मी रिजेक्टेड झाले तर किंवा झालो तर मला स्वीकारलं गेलं नाही तर असं वाटतंय. किंवा लोक जजमेंट पास करतील किंवा मीच त्या ह्याच्याविषयी जजमेंटल होतीये का किंवा होतोय का असं वाटतंय. मी खूप सक्सेसफुल झालो, तर लोक मला जज करतील आणि त्यामुळे ही भीती वाटतेय. किंवा असंही होतंय, की खूप यश मिळालं, तर ते यश माझ्या डोक्यात जाईल का? किंवा ते यश मला हँडल करता येईल का? याच्याही बाबत मनात प्रश्न यायला लागलेले आहेत. तर याच्यातली नेमकी कोणती ती इमोशन आहे, जी तुमच्या रूटमध्ये जाऊन बसलेली आहे, जी तुम्हाला पुढेच जाऊ देत नाहीये. ही इमोशन नकारात्मक आहे. तर ती या 4-5 पैकी तुमची कोणती इमोशन आहे, हे मला कमेंट्समध्ये सांगा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला भीती वाटतेय, जज व्हाल याची भीती वाटते, म्हणजे जजमेंटल झोनची भीती वाटतेय, सक्सेसची भीती वाटतेय किंवा रिजेक्शनची. काय होतंय? नेमकं काय होतंय? तर ते मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे तुमचं स्टेप 1 क्लिअर झालेलं आहे. आणि आता स्टेप 2 माझ्यासोबत हे क्विक ई-एफ-टी टॅपिंग करायचं आहे. हे क्विक ई-एफ-टी टॅपिंग यासाठी करायचं आहे, की हा व्हिडिओ तुम्ही बघून हा जो पॅटर्न आहे, हा माझ्यासोबत अगदी लवकर आणि फास्ट रिलीज करू शकता. तर त्यासाठी नेहमीप्रमाणे एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स. येस. कराटे चॉप पॉइंट, स्टार्ट टॅपिंग. क्विक टॅपिंग आहे, त्यामुळे फास्ट करणार आहोत. सो इव्हन दो जरीही मला कोणतंही काम पूर्ण करायचं म्हटलं, की माझ्या मागे म्हणायचंय किंवा माझ्यासोबत टॅपिंग केलं तरी चालेल. इव्हन दो जरीही मला कोणतंही काम पूर्ण करायचं म्हटलं, की मनामध्ये भीती येते. या सगळ्या इमोशन्स मनात येतात. भीती, रिजेक्शन, सक्सेसची भीती, फेल्युअरची भीती या सगळ्या मनात भावना तयार होतात. तरीही हे काम पूर्णत्वाला नेण्याचं प्रॉमिस मी स्वतःला करत आहे. आणि या सगळ्या नकारात्मक भावना, या रूट इमोशन्स मी माझ्या मन, बुद्धी, चित्त, आचार, विचार या सगळ्या एनर्जी फील्डमधनं रिलीज करत आहे, डिलीट करत आहे. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स. आता हे फास्ट टॅपिंग करणार आहोत. फर्स्ट ही भीती रिलीज नाव. नेक्स्ट मी डिसिप्लिन नाही हे दिलेले स्वतःला दोष. रिलीज नाव. मी आळशी आहे हे स्वतःच ठरवलेलं आहे, हाही दोष. रिलीज नाव. सक्सेस मिळाल्यावर लोक माझ्याशी वागायला बदलतील ही वाटणारी आंतरिक भीती. रिलीज नाव. मी रिजेक्टेड होईन का, खरंच तिथपर्यंत पोहोचेन का, हे नको ते येणारे सेल्फ डाऊट्स. रिलीज नाव. स्वतःबद्दल स्वतःच अतिशय नकारात्मक जो सेल्फ टॉक चालू आहे मनातल्या मनात. रिलीज नाव. माझं सातत्य टिकतच नाही, मी कन्सिस्टंट नाही, हे स्वतःलाच लावलेलं लेबल. रिलीज नाव. माझ्यासाठी हे सगळी कामं अवघड आहेत या वाटणाऱ्या भावना. रिलीज नाव. सबकॉन्शियस लेव्हलला साठलेली नको त्या विचारांची, नको त्या मागच्या पास्ट मेमरीजची जी काही आठवण आहे ती. रिलीज नाव. या सगळ्यामुळे स्वतःला मागे खेचलं जातंय. रिलीज नाव. यश मिळालंच पाहिजे, नाहीतर काहीच करण्याला अर्थ नाहीये आणि म्हणून अर्धवट सोडलं जातंय कोणतंही काम. रिलीज नाव. माझ्याच्यानी होणार नाही, मागच्या वेळेसही असंच झालं होतं, हे स्वतःला दिलेलं प्रूफ. रिलीज नाव. या सगळ्यासाठी मला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल आणि ती मदत कशी मागू, का मागू याची वाटणारी ही भीती. रिलीज नाव. आणि या सगळ्यामुळे स्वतःला सातत्यानं दोष देणं चालू आहे. स्वतःला आळशी ठरवणं चालू आहे. सेल्फ सॅबोटाज करणं चालू आहे. रिलीज नाऊ. या सगळ्या सेल्फ सॅबोटाजच्या पॅटर्नमध्ये स्वतःचं आज्ञाचक्र जे ब्लॉक केलेलं आहे, रिलीज नाऊ. इव्हन दो
जरीही मी कोणतंही काम सुरू करते किंवा करतो आणि ते पूर्णत्वाला नेऊच शकत नाही, हा माझा पॅटर्न आहे. तरीही आज, आत्ता, या क्षणी हा व्हिडिओ बघून मी हा सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न डिलीट करत आहे, रिलीज करत आहे आणि स्वतःचा पूर्णतः स्वीकार करत आहे आणि स्वतःला प्रॉमिस करते किंवा करतो, की येस, मी छोट्या-छोट्या स्टेप्स घेऊन ही कामं माझ्या सगळ्या सुरू केलेल्या कामांना पूर्णत्वाला नेईन. टेक अ डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. फील करायचं आहे ते रिलॅक्सेशन, ती शांतता आणि सावकाश, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. हँड्स हँड अप्स ऑफ ऑल. मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे, की तुम्हाला या टॅपिंगनंतर किती शांत आणि किती हलकं वाटतंय. जणू काही मनावरचं, शरीरावरचं ओझं कमी झालेलं आहे, असं फील होतंय. मला कमेंट्समध्ये येस म्हणून सांगायचं आहे. म्हणजे मला कळेल, की टॅपिंग तुम्ही स्वतःबरोबर केलेलं आहे हा व्हिडिओ बघून. अँड नाऊ स्टेप नंबर 3 इज होओपोनोपोनो. होओपोनोपोनो काय करतं, हे सेल्फ सॅबोटाज जे आलेलं आहे, स्वतःला गिल्ट आलेलं आहे, अपराध भाव तयार झालेला आहे, सतत स्वतःला जी दूषणं दिलेली आहेत, स्वतःला नावं ठेवत आहात, ही नकारात्मक ऊर्जा मुळापासून रिलीज करतं. होओपोनोपोनोचा अर्थच आहे, जे चुकलेलं आहे ते दुरुस्त करणं, टू मेक इट राइट. सो हँड्स ऑन युअर हार्ट. स्वतःला फील करायचं आहे. अनाहत चक्राभोवती आपलं स्वतःची ऊर्जा कनेक्ट झालेली आहे, हे व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि मी जे काही म्हणत आहे ते बंद डोळ्यांनी फक्त ऐकायचं आहे. सो डिअर मी, स्वतःचं नाव घ्यायचं आहे. आय एम सॉरी, मी हा सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न पहिल्यापासूनच माझ्यात होता, तो जास्त डेव्हलप केला. आय एम रिअली सॉरी. कोणतंही काम पूर्ण करणे आणि त्याच्या बरोबरीनं मला यश मिळालंच पाहिजे, हा अट्टाहासही मी घेतला, धरला. प्लीज फॉरगिव्ह मी. मला त्या फेल्युअरची आणि त्या सक्सेसची दोघांचीही इक्वली भीती वाटत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. हे काम माझं पूर्ण होणारच नाही. कितीतरी अडथळे आहेत. हाच दिवसभर फोकस चालू आहे. आचारानेही, विचारानेही आणि शब्दातूनही. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर दॅट. प्लीज फॉरगिव्ह मी. मागेही मी अशीच अनेक कामं, अनेक कोर्स, अनेक गोष्टी अर्धवट सोडलेल्या आहेत. या सगळ्याचं प्रूफ स्वतःला वारंवार दिलं जात आहे. अँड थँक यू सो मच डिअर होपोनोपोनो. हा सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न, हा कन्सिस्टंट नसल्याचा पॅटर्न माझा आज तू रिलीज केलास यासाठी. मी होपोनोपोनोच्या मदतीनं स्वतःला माफ करत आहे. त्या झालेल्या प्रसंगात मधल्या माझ्या स्वतःच्या व्हर्जनलाही माफ करत आहे आणि स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करत आहे. आय लव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड हँड्स. होपोनोपोनो मन, बुद्धी, चित्ताला शांत करतं. कारण की असं जेव्हा कधीही घडलेलं असतं, की पूर्णत्वाला कामं जात नाहीयेत, सतत मागे पडल्याची भावना येते, तेव्हा या अशा प्रकारची स्थिर करणारी हीलिंगची गरज असते. तर होपोनोपोनो ही गरज तुमची पूर्ण करेल. अँड नाऊ फायनल स्टेप इज, जेव्हा तुम्ही या प्रकारे स्टेप बाय स्टेप रिलीज करता, तेव्हा तुमचं इनकन्सिस्टंट असणं, तुमचं इनकम्प्लीट राहणं जे आहे, त्याचं मूळ कारण तुम्हालाच कळलेलं असतं आणि मग तुम्ही EFT आणि होपोनोपोनोच्या मदतीनं ते रिलीज करता. जेव्हा तुम्ही रिलीज करता, तेव्हा स्वतःला दोष देणे, सतत त्या नकारात्मक विचारात राहणे, यात न राहता तुमचं सबकॉन्शियस आणि तुमचं हे एनर्जी फील्ड, तुमचं ऑरा फील्ड तुम्हाला आपोआप सोल्युशन्सकडे, सातत्याकडे, त्या ऊर्जेकडे न्यायला सुरुवात करतं. आणि त्यामुळे ती कामं, ते तुम्ही सुरू केलेला एखादा नियम आहे, सराव आहे, प्रॅक्टिस आहे, डाएट आहे, हे सगळं पूर्णत्वाला आपोआप येतं. सातत्य हे नॅचरली येतं आणि त्याच बरोबरीनं तुमच्या ॲक्शन्स इम्प्रूव्ह होतात. म्हणजे त्याची कृतीची जी क्वालिटी आहे ना, ती इम्प्रूव्ह होते आणि तुम्ही सगळ्या गोष्टी कंप्लीट करायला लागता. एक गोष्ट कंप्लीट झाल्यावर तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स, आत्मविश्वासही आपोआप वाढायला लागतो. लक्षात घ्या,
तुम्ही आळशी नाही आहात किंवा तुम्ही अनलकी नाही आहात. मागच्या सगळ्या प्रसंगांची उदाहरणं देऊन स्वतःला सॅबोटाज करण्याचीही गरज नाहीये. तुमचे इमोशनल ब्लॉकेजेस आहेत आणि त्यामुळे कुठलंही काम सुरू केलेलं पूर्णत्वाला जात नाही. आणि हा पॅटर्न जो आहे, हा सबकॉन्शियस सगळीकडे वापरतं. कारण की त्याला माहीत नाहीये, की हा पॅटर्न फक्त एखादं काम सुरू केल्यावरच वापरायचा आहे. मग तो नातेसंबंधांच्या बाबतीतही वापरला जातो. पैशाच्या बाबतीतही हाच पॅटर्न वापरला जातो आणि स्वतःला जिथे प्रूफ करायचं आहे, स्वतःला जिथे सिद्ध करायचं आहे, तिथेही हा पॅटर्न नेमका सबकॉन्शियस कॉपी पेस्ट करायला लागतो. तुम्हालाही असंच लोकांना अशा अतिशय त्रासदायक पॅटर्न्समधनं, इमोशनल ब्लॉकमधनं बाहेर काढायचं आहे. तुमचीही इच्छा आहे, की मलाही पुढे जायचंय आणि इतरांनाही पुढे घेऊन जायचं आहे. म्हणजेच फॅमिलीला, फ्रेंड्सला किंवा समाजामध्ये स्वतःचं एक पर्पज म्हणून समाजालाही मदत करायची आहे. या अशा डीपर लेव्हलचं जर का तुमचीही इच्छा आहे किंवा तुम्ही अशा लेव्हलचं काम करू इच्छिता, तर तुम्हाला मी इन्व्हाईट करते अपकमिंग 3 दिवसाच्या EFT फाउंडेशन प्रॅक्टिशनर वर्कशॉपमध्ये. हे वर्कशॉप जे आहे तिथे तुम्ही 3 दिवस प्रॅक्टिशनर म्हणून ट्रेनिंग घेता आणि तुम्हालाही माझ्यासारखं EFT लाईफ कोच कसं होता येईल याबद्दलची सगळी डिटेल माहिती मिळते. या वर्कशॉपमध्ये तुम्ही हे वर्कशॉप कंप्लीट केल्यानंतर सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईडन्स मिळतो. गाईडन्स मिळाला, क्लॅरिटी आली, की आपोआप सातत्य होतं. आपोआप ती गोष्ट कंप्लीट होते. त्यामुळे तुम्हाला जर का या प्रकारचा पॉवरफुल गाईडन्स पाहिजे आणि चांगल्या सिस्टमॅटिक पद्धतीनं जर का EFT लाईफ कोच शिकायचं आहे, व्हायचं आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 3 दिवसाच्या ज्या येणाऱ्या वर्कशॉपची लिंक आहे, तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करू शकता. तर याच बरोबरीनं तुमचं हे जे प्रोक्रॅस्टिनेशन होतंय, चालढकल होतेय आणि सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न तयार होतोय, तो या प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही रिलीज करू शकता. ॲक्शन ज्या आहेत त्या बदलल्याशिवाय रिझल्ट बदलता येत नाही. त्याच ॲक्शन्स घेऊन वेगळा रिझल्ट मिळेल हे समजणं किंवा त्याच्यावरच ठाम राहणं हाही एक सेल्फ सॅबोटाज पॅटर्न आहे आणि तो रिलीज होऊ शकतो आत्ता जसा आपण तुमचा केलेला आहे त्याप्रकारे. तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता, रिक्वेस्टेड टॉपिक होता. बऱ्याच लोकांचे रिक्वेस्ट, ईमेल्स, मेसेजेस होते, की तुम्ही या सेल्फ सॅबोटाज पॅटर्न्ससाठी हीलिंग घ्या. त्यामुळे मी असं हे घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या कोणत्याही 3 मित्र-मैत्रिणींना शेअर करा, की जे अगदी मुहूर्त बघून सगळ्या गोष्टी सुरू करतात, पण त्यांच्या त्या पूर्णच होत नाही. असं कोणत्याही तुमच्या जवळच्या 3 मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. Facebook, Instagramवरही माझ्याशी कनेक्टेड व्हा. म्हणजे काय होईल तिथे मी स्टोरीजमध्ये किंवा छोट्या-छोट्या गोष्टींच्या मार्फत सुद्धा तुमच्यापर्यंत हीलिंग आणि माइंड प्रोग्रामिंग, टॅपिंग पोहोचवत असते. थँक यू सो मच. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा लाईव्ह सेशनमध्ये.